बाहेर काय येत नाही? एवढा वेळ काय करतोय अजून? हो ओ दादा दादा, ते घर कोणाचं आहे? अरे मला काय विचारताय? तिथे जाऊन विचारा ना. हळू सांगायला ओरडताय कशाला? हो काका, काय बघताय? सर लपून लपून त्या घराकडे काय बघताय? आता ह्याला काय सांगू? सांगताय का लावू पोलिसांना फोन आता? नको नको, पोलिसांना नका सांगू. सांगा सांगा. माझा इथे मित्र राहतो, पण त्याचं मला घर माहित नाही आणि असं डायरेक्ट कोणाच्या घरात कसं जाणार ना. मित्र आहे? नाव काय मित्राचं? हनुमंत. इथे चाळीत राहतो. हनुमंत? हो म्हणजे आपले हवालदार लोखंडे काका. हो इकडेच राहतात ते. हे काय त्यांचं घर? चला घेऊन जातो तुम्हाला. म्हणजे सौरभ कस्तुरीच्या घरी गेले? चला हो. नाही नाही, काय झालंय माहिती आहे, त्यांना जी वस्तू द्यायची आहे ना ती मी घरीच विसरलोय. मी पण असा विसरभोळा आहे ना. तुम्ही जा, मी येतो लगेच. काय माणूस आहे. सौरभ, तू मगाशी इथून निघालास तेव्हा हॉस्पिटलला गेला होतास ना? हो अगं, मला माहित होतं कारण मम्मी कोणाला तरी पाठवेल आणि तसंच झालं. मी हॉस्पिटलला गेलो आणि शिवा तिकडे आले मला बघायला. मग आम्ही दोघं घरी गेलो. पण हे करण्यापेक्षा ना सगळं खरं सांगायचं ना. नाही सांगू शकत बाबा. माझ्या घरचं मी माझ्या परीने हँडल करतो, तुम्ही काळजी करू नका. कस्तुरी, मी निघतो. अहो, तुम्ही मगाशी जेवून सुद्धा गेला नाही. आता चहा तरी घेऊन जा. नाही नको आई, मी अजून इथे थांबलो तर मम्मीला संशय. मी घरी जातो, येतो. काका, तुमचा कोणीतरी मित्र आला होता. मित्र? हो, तुमच्या घराबद्दल विचारत होता. मी त्याला तुमचं घर पण दाखवलं, पण नंतर म्हणाला की काहीतरी विसरलंय आणि परत गेला. नाही पण माझा पण मित्र येणार नव्हता. कसा दिसत होता? दिसायला चेहरा नाही सांगू शकत, पण उंचीला बुटका होता. शर्टाची बटणं अशी वर खाली लावलेली आणि वेंधळा वाटत होता थोडा. शरद काका. बरं जातो. हा, त्यांनी जाऊन सांगितलं तर घरी? माहित नाही, पण मम्मीनेच त्यांना माझ्या मागे पाठवलं असणार. आता काय करायचं? काय करणार, ते घरी पोचायच्यात त्यांना गाठायला पाहिजे. कस्तुरी, मी येतो. नीट चालव हा गाडी. हो. ज्याला खोटं बोलायची सवय नसते आणि त्याला जेव्हा बोलावं लागतं ना तेव्हा हे असंच होतं. आता एक खोटं लपवण्यासाठी आणखीन एक खोटं, मग आणखीन एक, मग बोलून बोलून त्याचा डोंगर होणार आणि सगळं एकत्र बाहेर पडणार. हे ना सगळं त्या घरामुळे होतंय. इथे घराचा काय संबंध? मला माहिती नाहीये का ते घर अपशकुनी आहे म्हणून? यांचा संसार सुरू होण्याआधीच त्या घराने यांना सावध केलंय. लक्ष्मी, तू दोघच पराचा काळवा करतेस. त्या सगळ्या अंधश्रद्धा आहेत. अहो पण विषयाची परीक्षा का घ्यायची आपण? दुसरी घरं नाही आहेत का? मी सौरवला आणि माऊलानं हे घर बदला असं अजिबात सांगणार नाही. माझा मावर विश्वास आहे. ती ज्या घरात जाईल ना त्या घरात अपशकुन होऊ शकत नाही. आणि यांनी चांगला संसार केला ना तर लोकांनाही कळेल ना हे असं काही नसतं, हे सगळे मनाचे खेळ आहेत म्हणून. बरोबर आहे बाबा. आणि मग तू काळजी करू नकोस, भाऊजी हँडल करतील सगळं. नाही रे, मला वेगळीच काळजी लागून राहिली आता. सौरभला असं टेन्शन मध्ये उगाच पाठवलं आपण. मागच्या वेळेला पण तो असाच टेन्शन मध्ये गेला होता आणि सगळं. भाऊ तू शांत हो ना प्लीज. शरद काका, प्लीज कोणालाही काहीही सांगू नका. कुठं कुठं टाकली बॅग? शरदराव, मी काय विचारती, सौरभनं बॅग कुठं टाकली? कमू 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 थांब थांब. अगं तू असे विचारशील तर त्यांच्या तोंडून शब्दच फुटणार नाही ग. थांब, मी विचारते.
अहो पाणी देऊ का तुम्हाला? काय होतंय? काय वीर खानायला गेले होते का ते? तहान लागायला त्यांना काय विचारतीस? मी काय विचारायला सांगितलं? तसं नाही ग, घाबरलेत म्हणून विचारते. अहो काय विचारते कमू? हा, सौरभनं बॅग कुठे टाकली? शरद काका, अहो बरं झालं तुम्ही भेटलात. मला खूप मदत झाली तुमची. मम्मी अगं वाटेत भेटले मला, मग यांनाही घेऊन गेलो. असं वय, असं झालं वय. मग काय शरदरावांना माहितच असेल की बॅग कुठे टाकली ते. काय शरदराव, हा खाडी मंदिरात जाऊ. काका अहो, असं काय करताय? आपण आत्ता तर खाडीत फेकून आलो ना बॅग. मम्मी हे ना खूप विसरतात. काका आपण कुठे राहतो सांगा? आपल्या बंगल्याचं नाव काय? प्रशांत. बघितलंस ना, एवढे दिवस आपल्या बंगल्यात राहतात पण यांना नाव लक्षात नाही बंगल्याचं. बॅग कुठे ठेवून आली हे कसं लक्षात येईल? मम्मी तुला संशय असेल ना माझ्यावर, तर तू स्वतः जाऊन चेक करून ये. काय नंतर परत बॅग वाहून जाईल आणि मग तू माझ्यावर संशय घेत राहशील. काका काय झालं? तुम्हाला काही बोलायचंय का? काका तुम्ही अचानक कसे काय आलात पण तिकडे? म्हणजे तुम्हाला मम्मीने पाठवलं होतं का? का पाठलाग करत होता तुम्ही माझा? भाजी आणायला पाठवलं होतं मी त्यांना. काय दिवसभर घरामध्ये लई बसून असतात ते, बरं वाटत नाही त्यांना. जरा काम धाम करत राहिलं माणूस की बरं वाटतं, म्हणून मी भाजी आणायला पाठवलं होतं त्यांना. हो का काका? हो हो. अच्छा, मग भाजीच्या पिशव्या कुठे आहेत? अरे ते काय झालं, म्हणजे कमूने त्यांना सांगितलं का भाज्या घेऊन ये, आणि मग नंतर मी बघितलं फ्रीज उघडून तर भाज्यांनी फ्रीज अगदी खचखच भरलाय. मग मी त्यांना फोन केला, म्हटलं नका आणू भाज्या. असं झालं ते, बरोबर ना? हो हो हो. बर. म्हणजे असं झालं की मम्मीने भाजी आणायला पाठवलं, मग ते वाटेत मला भेटले, मग आम्ही बॅग फेकली आणि मग नंतर आपण घरी आलो. काय काका असंच झालं ना? हो हो बरोबर. चला मी फ्रेश होऊन येतो, खूप थकलोय. मी पण जरा फ्रेश होऊन येतो. माझं डोकं जड झालंय. येतो मी. तुझं काय अंग दुखते? नाही अगं, मला कशाला काय होतंय, अगदी ठणठणीत आहे मी. जाते यांचं डोकं दाबून देते. नाही डोकं दाबून देते. बराबर. समद कसं काय एवढं बराबर. गडबड. हो ऐका शरदराव. हो पदरी पडलं. हो ऐका शरदराव, मला एका प्रश्नाचं उत्तर द्या, का सौरभ कुठं गेला होता? कला, मला आता तू काही प्रश्न विचारू नकोस. माझ्या डोक्यात सगळा गोंधळ झालाय. शरदराव, मी एक साधा सरळ सोपा प्रश्न विचारलेला आहे, मला त्याचं उत्तर द्या, का सौरभ कुठं गेला होता?
कस्तुरीकडे गेला होता का? नाही हनुमंत भेटला होता का त्याला? नाही ग. शरदराव, मला 100% खात्री आहे बरं का तुम्ही काहीतरी लपवताय. आणि जर या सगळ्या मागे कस्तुरीचा हात असेल आणि त्या कमूला कळलं का हे आपल्याला माहित असून पण आपण तिला सांगितलं नाही, तर मग ती काही आपल्याला सोडणार नाही. आणि त्या कमूला तुम्ही ओळखत नसाल पण मी ओळखते. माझ्या भावाला आपल्या तालावर नाचवलं, गेली 15 वर्ष या घरावर आपला हक्क गाजवतीये ती. तिच्यासाठी खरं काय ते शोधून काढणं कठीण नाहीये. म्हणून सांगते, तिला कळायच्या आधी मला सांगा का खरं काय आहे. तो सौरभ कुठं गेला होता? कुठं टाकली ती बॅग त्याने? सांगा. अहो तुम्ही सांगत का नाही हो? किती वेळ झाला तुम्हाला एकच प्रश्न विचारते, सौरभ कुठं गेला होता, सौरभ कुठं गेला होता, सौरभ कुठं गेला होता. ते मला काय सांगणार आहे का नाही? कला काय चाललंय तुझ्या मगातपासून? सारखं सारखं कुठे गेला, कसा गेला, कोणाला भेटला? मी मगाशी सगळं सांगितलंय, आता मला काय विचारू नकोस. हो मी तुम्हाला साधा प्रश्न विचारला, एवढं चिडायला काय झालं? माझं डोकं दुखते, आता मला आराम करायचंय. तू बाहेर जा. मी काय म्हणते, तू बाई थोडक्यात वाचलो. जर यायला उशीर झाला असता ना तर काकांनी सगळं सांगितलं असतं. सौरभ नशीब चांगलं म्हणून काकांनी तोंड उघडलं नाही. नशिबाने आज साथ दिली असली म्हणून प्रत्येक वेळेस नशीब साथ देईल असं नाही. काहीही झालं तरी काकांना रोखलं पाहिजे. पण घरात असताना त्यांच्याशी बोलणं इम्पॉसिबल आहे. आत्या आणि मम्मी घरातच असतात आणि त्यांना बाहेर घेऊन जायचा प्रश्नच येत नाही. काय करू कळत नाही. सौरभ, पण यापुढे तुला खूप काळजी घेऊन पावलं उचलावी लागणार. काय करू? मम्मीला सगळं सांगून टाकू का? नाही, नको. पण माझ्या मनात कोणतीही गोष्ट राहत नाही आणि जोपर्यंत ती मी कोणाला सांगत नाही तोपर्यंत माझ्या मनाला चैन पडणार नाही. काय करावं? असं वाटतं बाहेर जाऊन जोराने ओरडावं, कारण मम्मीला जर कळलं की सौरभ कस्तुरीच्या घरी गेला होता तर त्या दोघांचा संसार कायमचा तुटेल आणि मला हे पाप करायचं नाही. कस्तुरीला मी मुलगी मानले, पण जोपर्यंत मी कलाला काही सांगत नाही तोपर्यंत ती माझ्या डोक्यावर बसणार. तुला सांगितलं ना मला. मम्मी तुम्ही तुम्ही अहो काय हो शरदराव, काय भूत बघितलं का काय? हा असं काय बघताय माझ्याकडं? नाही, कलानं सांगितलं तुमची तब्येत बरी नाही. म्हटलं काही झालं तरी तुम्ही आमचे जावई, म्हणजे सध्याचे घर जावई. काळजी घ्यायला नको का तुमची? काय झालं सांगा.
काय हो, थरथर का कापताय? थंडी वाजती? हो. बरं, थंडी वाजती मग डोक्याला एवढा घाम का आलाय हो तुमच्या? थंडी नाही, ताप आल्यासारखा वाटतोय. मग ताप आलाय तर थरथर का कापताय? माहित नाही. काय ग ये कला? मला पण माहित नाही काय झालं. कला, लक्ष नाही तुझं तुझ्या नवऱ्याव. आ? मी सांगते, मला माहितीये तुम्ही का थरथरताय ते. का? काय माणूस ना 2 वेळा थरथर कापतो. एक म्हणजे त्यानं काही चूक केली असेल तर, आणि दुसरं म्हणजे त्याची चूक पकडली जाणार असेल तर. अशा अवस्थेत त्याला भीती वाटते आणि मग तो थरथर कापू लागतो. चला सांगा, पटदिशी सांगा शरदराव, काय चूक केली तुम्ही? सांगा सांगा, तुम्हाला कसली भीती वाटते ती? लवकर सांगा बरं, पटापट सांगा, म्हणजे कळलं आपल्याला तुम्हाला काय करायचं ते. सांगा बरं. मी सांगतो. मम्मी, मी सांगतो काकांना काय होतंय ते. काय झालंय? नाही, असं पटकन नाही सांगता येणार आत्या. आधी लक्षणं तर दिसू देत. फक्त घाम येतोय आणि थरथरतय ह्याच्यावरनं काहीच सांगता नाही येणार आपल्याला. काही लोकांना स्ट्रोक येतो, चक्कर येते, एकदम खूप जड झाल्यासारखं वाटतं. काही लोक गोष्टी विसरायलाही लागतात, असंही होतं. त्यामुळे असं पटकन नाही सांगता येणार आपल्याला. सौरभ, यावर काही उपाय आहे का? म्हणजे काय करू शकतो आपण? उपाय आठवलं आता आठवलं मला. नेमकं आता आठवलं बघ. टायमाला आठवलं ते. नशीब समज माझ्या बापाला सुद्धा असा आजार झाला होता. काय व्हायचं त्यांना असं का? काही त्यांना सवयच नव्हती ना. त्यांना अजिबात सवय नव्हती कंची बी गोष्ट मनामध्ये लपून ठेवायची. मनामध्ये काहीतरी दाबून ठेवून वेगळंच काहीतरी बोलायची सवयच नव्हती. मग गोष्टी अशा मनात दाबून 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 ठेवून एक दिवशी त्यांच्या मनातच स्फोट झाला आणि त्यातच त्यांना अटॅक आला. घाबरू नका, तुम्हाला काही नाही होणार. असं कसं काय नाही होणार? असा यो जो आजार आहे याला मानसिक आजार म्हणतात. आणि या मानसिक आजारामध्ये गोष्टी अशा दाबून ठेवून काहीतरी कोणापासून काहीतरी लपून आतमध्ये साठवून ठेवून तो आजार बरा होत नाही बर का. या आजारावर एकच उपाय, मन मोकळं करून टाकायचं. काय सौरभ, बराबर बोलते ना? हो, बरोबर. बघितलं ना, सौरभ सुद्धा म्हणतोय, डॉक्टर असून म्हणतोय. त्यामुळं आता एक महत्वाचं एक आला, जेवायचं काय ते बघा. काय आता मानसिक आजार झालेला आहे शरदरावांना, त्यामुळं त्यांना आराम करायची लई गरज आहे. त्यांना आराम करू देत. सुरू, तू पण जा, शरदरावांना आराम करू दे. हो काका, काळजी करू नका, मी आहे. चला आत्या. हा, अहो घाबरताय कशाला? लई मोठा आजार झालाय बर का तुम्हाला. अजून बी सांगते, मन मोकळं करायचं असेल माझ्या समोर तुम्ही करू शकता. काही झालं तरी तुम्ही जावई ना घरचे, बाहेर आहे बर का मी.